नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळे मजेत ना? मजेत राहायला पाहिजे. आज मंडळी आपण आलो आहोत बहिणीच्या गावी रत्नागिरीला. खूप दिवस झाले विचार करत होतो जायचं म्हणून. तर कामातून टाईमच नाही भेटत होता. तर आता सध्या टाईम भेटला आहे तर आलो आहे. आणि बघायला गेलं तर आज पहिला शिमगा पण आहे. पहिल्या शिमग्याच्या दिवशी आलेलो आहे. चांगल्याच दिवशी आलेलो आहे. पण जास्त वेळ थांबणार नाही. कारण आपल्याला जायचं आहे सोमवारी किंवा शनिवारी काही व्हिडिओ काढायला भेटले नाही. मी डायरेक्टच कामावरून आलो होतो. तर आता कामावरून डायरेक्ट आलो तर जास्त काही व्हिडिओ काढले नाहीत. तर आता इकडे आल्यानंतरच काढलेले आहे व्हिडिओ. तर चला, कसा असेल हा व्लॉग तुमच्यापर्यंत शेअर करतो. कसं असेल माझ्या बहिणीचं गाव बघूया, एक्सप्लोअर करूया थोडं. मी पण आता कोकणातच आहे. कोकण काय माझं काय नवीन गाव नाही आहे. पण मी राहतो संगमेश्वर साईडला. आणि बहीण माझी राहते रत्नागिरीला. तर मंडळी हा पाहत आहे, हा मुंबई कोल्हापूर मार्ग आहे. त्याच्या समोरच बहिणीचं घर आहे. बहिणीचं आता सध्या तरी लागलेत काजूला मोहर आलाय, थोडा थोडा आहे काय. हे बघा, काजूला मोहर लागलाय बघा. म्हणजे शिमग्यापर्यंत भेटेल. आणि इकडे पण बघायला गेलं तर हे बघा, हे इकडे फणस आहे. हे बघ, फणस पण अजून काय तयार झालेले नाहीत, छोटेच आहेत. तर मंडळी बघताय, ही मागची साईड आहे घराची. ते काय घेतलं हातात? कोणाला? कासव पण आहे काय? ठीक आहे. हे याचं झाडाचं नाव काय रे? याचं अरे हे याचं नाही, याचं कुठलं फुल? तर चला, इथे पण अननस लागलेला आहे, छोटूसाच आहे बघा. हा बघा, मोठा होईल. सगळी कव्हर केलेली आहे म्हणजे जेणेकरून पाळापाचोला आतमध्ये जाणार नाही. फक्त ही विहीर आहे मोठी. ते कासव इथंच लपलं आहे बघ. हे बघ कासव तिथं कोपऱ्यात दिसलं. हे बघा, इथं लावलेले आहे ती सगळी अननसची झाड आहेत. हे बघा, आपला जेवढा अननस चांगला वाटतो ना, ते बघा ह्याच्यावरती आहेत ना असे काटे असतात. बघा, ते काढायला पण तेवढा कठीण असतं. बघा, खूप सारे काटे आहेत. आणि अननस पण खूप सारे लावलेले आहेत, अजून काही तयार नाही झालेले आहेत, पण आता होतील तयार. इथं बघा, ही मंडळी इथं वांगे लावलेले आहेत बघा, लागलेलं आहे. या फुलाचं नाव काय आहे ना, ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे तर आलूवडीची पानं आहेत ही सर्व. मंडळी बघताय, ही झाडूची हिरं आहेत. हे बघा, ही झाडूची हिरं, ही कशी काढतात ना, तेव्हा आई बसलेले आहेत तेव्हा ते काढतायत. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही नारळाची झावळ असते. हे बघा, ही अशी सोळायची असते. असं सोडलं ना की असा एक हिर होतं बघा, असा एक हिर होतं. मग त्या हिराची अशी एक झाडू होते. हा देशी जुगाड आहे. त्याच्याने बॉटल कडवली आहे ना, कडून बांधलेलं आहे बघा. मस्त आहे, एकदम टाईट आहे एकदम यार. बांधायची वगैरे गरजच नाही. अशी कडवा आणि मस्तपैकी असे हे करा कुठे खाली याला, आणि त्याच्यात हिरे. ओके, मस्त. अरे टेन्शनच नाही. पहिलं तर बांधायचे ना नारळीच्या ह्याचे. हे बघा, हे आत्ताच्या जमान्यातली आणि हे पहिल्या जमान्यातली. बघा, दाखव अशी. अरे अशी दाखव ना. हा अशी बघा, ही पहिल्याच्या जमान्यातली. हे बघा, बघा 5वीच्या पोरग्याने सांगितलेली झाडू बांधायची कशी पद्धत आहे. ही जुनी पद्धत आणि ही नवीन पद्धत. आलोय आम्ही मागच्या परसावनाकडे. तर परसावनाच्या इथं आहे ना, आणि पावसाळ्याच्या अगोदर आहे ना, हे बघा, ही अशी खोप बनवलेली आहे याच्यासाठी, लाकडासाठी. बघा, याची लाकडं भरून ठेवतात पाऊस येण्याच्या अगोदर. म्हणजे आता पावसाळ्याच्या टायमाला भरलेले आहेत ते, अजून काय संपलेले नाहीत म्हणून असेच राहिलेले आहेत. आणि हे फुल बघा, हे कसं आहे. चांगलंवालं घे ना, हे काय आहे चांगलंवालं बघ. हे बघते बघते घे, होते बघते उचल, हे उचला. हे बघा, हे असं आहे ना, दाढीच्या ब्रश सारखे आहेत फुलं. ह्याला आम्ही लोक शेवर म्हणतो, शेवरीची फुलं म्हणतो. बघा कशी आहेत फुलं.
हे बघा खूप सारे लागलेले पण आहेत वरती. आता सध्या तुरे लावलेले आहेत. हे बघा छोटे छोटेच आहेत आंबे. हेच आंबे मोठे होतील बघा. हेच आंबे मोठे होणार. आता काय माहिती होत आहेत की नाही, कारण संगमेश्वर साईडला काल पाऊस पडला होता याच्या अगोदर. आज इकडं नको पडायला. पुढं आलोय ना तर आमच्या परसवनातच हे बघा ही शेवग्याची शेंग आहे. हे असं ना मोठंच झाड आहे. ह्या शेंगा खायला आपण लोक मुंबईकर मरत असतो. आणि हे बघा हे अशी झाडाच्या झाडच आहेत मोठी. हा बघताय हा मुंबई कोल्हापूर मार्ग आहे. हे ना कोल्हापूरच ना. हे बहीण आहे माझी आणि ही भाची. तिला टोपी द्यायची तर नाही. तर आता चाललोय आम्ही काजूच्या बिया काढायला बाग. इथे हा बंधारा बांधतात आहेत. बांधून झालाय कुठे अजून बांधतात आहेत असं वाटतंय. काम चालू आहे बघा एवढे. इथून पुढे चल पुढे चल. हे बघ पिक्क्या काजू पडलेले पण आपण घेणार आहेत हिरव्या काजू भाजीसाठी. वरती मच्छर असते ना ते सोंडे नाही रे, मच्छरच वेगळे आहे बघ ना. बघ जागा शोधते तिला, जागा रक्त भेटत नाही अंगातलं. बहीण बोलते की गुरांवरची मच्छर आहे. गुरांवरची मच्छर आहे तर माझ्यावर कशी बसली. मंडळी ह्या बघा ह्या अशा काजू घ्यायच्या. ह्या काजू आहेत ना तयार झालेत. हे बघा ह्या काजू तयार झालेले आहेत. ह्या तयार झाल्यात ना. दबली ना दबत असेल ना हे ना, हे दाबून बघायचं असं. हे आहे ना, हे असं दाबलंच ना, ही दबली ना किती कोवळी. ओके ते बोंड लागलंय पण बिया कुठं लागल्यात. बिया तर लागल्यातच नाहीत. कुठे आहे बोंड. आम्ही खाली जाऊन काढतो. मित्रांनो बघता हे काजूचं फळ आहे ना. हे खाल्लं जातं आणि ह्याच्यामध्ये काजू असतो. तर आता काय हे काय खायच्या लायकीचं नाही. खराब झालं आहे ते. इथं कीड लागले. कीड नाही लागले, खराब आहे बघा. कीड लागले थोडीफार. तर आता हे खाणार नाही. हे तेवढं घेऊन जाणार आपण घरी. हे बघा मेहनत बघा काजूच्या बियासाठी. बघितलं हे बघा. हे आहे बघा केवढंसं झाड. ह्याच्यावरती जांभी धरला आहे बघा. ह्यालाच सरकारी वेंगुर्ला झाड म्हणतात. काय सरकारी ना वेंगुर्ला खाजू बघा. केवढंसं झाड आहे. एवढंच झाड आहे पण याच्यावरती लागलेलं आहे बघा बिया. आणि इकडे बघा हा पूर्ण भरलेला आहे. हा पण सरकारीच आहे ना रे. तेच आहे आपण. आणि मित्रांनो हे काय ना काळजी घ्या. आलात ना तर हाफ पॅन्ट नका. हे बघा हे कोचा तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही. अशा जबरदस्त लागतात ना या. तयार झालेत हे बघा. कसं धरतात बघा. पण एकदाच धरतात, एकदाच उत्पन्न देतात. एकदाच देतात ते. म्हणजे वर्षातून येतात. ओके वर्षात नाही एकदा ना. मग आपल्याला वर्षात नाही एकदाच पाहिजे. 10 वेळा थोडी देणार. हे बघा करवंदा आत तशी लागतात आहेत. हे बघा छोटीच आहेत. हे फक्त नवं करूया आपण आता. गावावर आल्यावर नवं नाही करायचं तर झालं का. हे का नवं कर. खाव करवंद खायलाच असतात. खाऊ की काय. हे खा मस्त. नवं केलेलं आहे. ह्याची फुलं नाही लागले तर तुम्हाला फुलं पण दाखवले असते. हे करवंद लागण्याच्या अगोदर आहेत ना फुलं लागतात. ते चला आता आंबट आहे रे. आता जाऊया आता बंधाऱ्याकडे. हे व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तुम्हाला थोडा थोडा. हे लोक झाडं कापतात है ना. किती कापणं फोटो आहे बघा. आणि हा बंधारा आहे. हा बंधारा आहे खानोतला. एवढा सारा मोठा आहे बघा. पूर्ण भरलेला असतो पाऊस. तर मंडळी आता झालेलं आहे आमचं काजू काढून. जास्त पण नाही लागलेले होते. तर आता जातोय आपण घरी. आता शिमगा आहे ना, दिंडा आहे ना. हा ओला आहे. हा आहे ना. हा
आता शिमग्याला आहेत ना हे झेंडे असे वाजवले जातात. त्या काजूसाठी लोक 1000 रुपये देतात, पण आम्ही ह्या काजूचे 1800 रुपये किलो आहे हे. 1800 रुपये किलो. ओले पण हे ओले ओले काजू आहेत ना, हा, ओले काजू. हे सुके काजू. सुके काजू आपण घेऊ त्याच्यावर आहे. पण तरी पण 1800 रुपये असतात ना, ड्रायफ्रूट आहे ते. तर तेच ह्या गोष्टीसाठी माणसं 1000-2000 रुपये टाकतात. आणि गावाकडचे लोक याची भाजी करून खातात. चला, कोकणात आहे खूप सारं आहे, पण कोकण टिकवायला माणूस नाही अजूनपर्यंत. कारण माणूस हा सगळा गेलाय मुंबईला. तर गावात राहत नाही, कारण गावाला अजून रोजगार भेटलेला नाही. तर त्या हिशोबाने अजून राहत नाही. जर गावाला रोजगार भेटला असता तर माणूस राहिला असता. तर रोजगारासाठी माणूस पण जातो, त्याची पण चुकी नाही. हे बघा मंडळी, एवढ्या काजू जमा केलेले आहेत, बस झालं एवढ्या. आपण चाललोय आता डांबे काढायला, शेवग्याच्या शेंगा. हो किती लागलेत, मग अशी दाखवल्या ना तुम्हाला. आता याचा घेऊन जाणार आपण मुंबईला. ह्याची भाजी पण होते ना रे? ह्याची नाही, यांच्या पानाची. पानाची पण होते ना फुलं. ह्याच्या पानांचे पण होते. हे बघा, हे पानं आहेत आणि फुलं आहेत. पाणी जन्माष्टमीला खातात ते. हे बघा, वरती आहेत पण ते खाली खिचता नाही ना. मित्रांनो हे बघा, हे भेटलेले डांबे एवढे जास्त काढलेत. हे माझ्या हातात आले तेवढे काढलेत मी आता. हे बघा, हे आहेत नाही, हे कोवळे आहेत. हे कोवळे ते यूज करतात डाळी बिळीत टाकायला. आणि हा आहे तो, हा जुनाटलेला आहे. याचा आहे ना, हा जास्त काही यूज नाही होत, म्हणजे हा घशाला जरा खरखरीत लागतो. तर बघा, कोकणात आलात की हे सर्व असं फुकट भेटतं. नाही तर मुंबईला हेच डांबे 20ला 4 भेटतात. तर बघा, आणि हे डांबे कोण खात पण नाहीत आता सध्या तरी गावात. आता मंडळीत जातोय आपण पारा काढायला. आता पारा म्हणजे तुम्हाला सांगतो फणस, जो कोवळा फणस असतो ना, जो भाजीसाठी यूज होतो. हा आहे कोवळा. थोडा नेला भाजी बनवण्याच्या लायकीचा आहे हा. हा एक आहे. हे बघा लागलेत बघा कसे, हे बघा दिसत आहेत काय, सरळ लागलेत. हे याची भाजी बनवली जाते. याच्यामध्ये जवळा बटाटा टाकतात ना, तिलकुट. तिळाची जी चटणी असते ना, हा हा हा, काढलेले आहेत. आता कोयती वगैरे ठेवू, बॅग भरू. कुठे ठेवू रे? चला. आणि हे बघा, हे सुपाऱ्या बघा कशा लावलेले आहेत. हे बघा तुम्हाला, हे बघा सुपाऱ्या, हे बघा, हा सुपार आहेत. मी म्हणतोय ना तुम्हाला, कोकणात आल्यानंतर माणसाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही. सगळं निसर्गच देतोय. निसर्गाने जेवढं दिलेलं आहे ना कोकणाला, खूप दिलेलं आहे. पण खायला माणसंच नाहीत. तर आता खूप जण आता कसे रोजगार वगैरे यायला लागलेत आहेत, तर त्या हिशोबाने यायला लागलेत आहेत माणसं. पण तरी पण कोकण भरेल तेव्हा भरेल, तोपर्यंत भरणार नाही लवकरात लवकर, मी तर बोलतो. आणि खूप सारं म्हणजे स्ट्रगल तर करावं. आता कोकणातले पोरं पण स्ट्रगलच करत आहेत. 10वी-12वी शिकणारी पोरं आहेत तेच फक्त इकडे आहेत, नाहीतर मोठी पोरं तर इथं स्ट्रगलच करत आहेत. म्हणजे जास्त करून इथे जास्त म्हणजे असं कंपनी वगैरे नाही आहे. तर कंपनी वगैरे येईल तेव्हा कोकणी माणूस कामाला लागेल, नाहीतर कामाला लागणारच नाही. म्हणजे तोपर्यंत रोजगार जोपर्यंत नाही तोपर्यंत माणूस इथे राहू शकणार नाही. कारण जर माणसाला पैसाच नसेल, आणि पैसा पण कुठनं भेटणार, जे लोक जंगल वगैरे तोडतात, म्हणजे असेच लाकडं वगैरे जमा करण्यासाठी असतात ना, त्या गोष्टीसाठी माणसं करतात ते. त्याचा पण दिवसाचा रोजगार काहीतरी 200-300. तर जोपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत कोकणी माणूस कोकणात नाही आहे, तो मुंबईलाच आहे. तर चला आता जाऊया. बहीण बोलते की होळी बघायला जायचं आहे. पहिली होळी आहे. ते काय तोडतात, माड तोडतात ना, शिवर तोडतात, ते शिवर बघायला जायचं. आता मला जायचं आहे की मुंबईला 2 तासच आहेत. तर आता बघू आता किती टाईम लागतो आहे. 5 वाजलेत आता. तर चला आता होळी बघून येऊ. होळी आता तोडून तर झाले, आता मतलबच नाही आमचं इथे थांबून. या लोकांनी तोडले आता. आता हे लोक जात आहेत घेऊन, आपण लोक जाऊया आता पालीत जाऊया. चल
कशी वडापाव घेऊन येऊ. हे बघा हे नेतात आहेत होळी बघा. पण ते तर हे बघताय हा पाली स्टॉप आहे हा बघा. याच्यावरनं आता हा बनवतात आहेत हे पूल बनवतात. तर आता मंडळी जातोय आपण घरी. मतलब नाही थांबून आम्हाला वाटलं होळी भेटली नाही. तर आता जातोय आता घरी. बघूया बघा हा मी चाललोय तो मुंबई कोल्हापूर मार्ग आहे. एकदम मस्त हायवे आहे. तर चला आता जाऊया. तर चला मंडळी एकच दिवसाची ट्रिप होती आज कोकणात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय कर. बाय 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 बाय. काय हवंय काय काजू 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 हवेत. मार उड्या मार. तर गेली गाडी गेली बघ.